रामकृष्ण हरी. एकदा काय झालं, एक राजा त्या प्रधानाबरोबर असा बोलत बसलेला असतो आणि बोलता बोलता त्या राजाचं बोट कापलं जातं. त्यावेळेला राजा म्हणतो, अरे प्रधाना, माझं बोट पूर्णपणे तुटूनच पडलं. तो म्हणतो, हो गया जो होगा सो अच्छा ही होगा. राजाला खूप राग येतो. राजा म्हणतो, मूर्खा, माझं बोट एक मी गमावले आणि तू मला असं म्हणतोयस, तुला जरा शरम वाटली पाहिजे थोडी तरी. मग तो म्हणतो, जा, तुला आता मी आजच्या आज कारागृहामध्ये तुरुंगातच टाकून देतो. आणि तो राजा त्या प्रधानाला त्या तुरुंगामध्ये टाकून देतो. आणि राजाला फार शौक असतो कशाचा तर शिकारीला जायचा. आता म्हणतो, हा प्रधान काय आपल्याबरोबर येणार नाही, दुसरी काही माणसांची जमवाजमव करतो आणि राजा त्या जंगलामध्ये निघून जातो. कशासाठी? शिकारीसाठी. आणि तो शिकार करता करता सगळेजण थकलेले असतात, पण राजाची हौस जरा दांडगीच असते. त्याला काही लवकर समाधान होत नाही, म्हणून तो अजून काहीतरी शिकार करावी म्हणून एकटाच फिरत असतो. आता प्रधान कधी एकटा सोडत नव्हता राजाला, पण या बाकीच्यांना काही अनुभव नव्हता. मग राजा एकटाच फिरत फिरत गेला तर तिथं आदिवासी लोक, त्यांच्या ती गावदेवी असते, तिची यात्रा असते आणि त्याला एक नरभक्ष असं द्यायचा असतो. नेमका हे त्यांना माहीत नसतं हा राजा आहे का कोण आहे, काय नाही. बरोबर हा माणूस सापडतो, म्हणजे राजा. त्याला ते बंदिस्त करतात आणि त्यांचा मुहूर्त असतो त्याच्या पुढं आणून ठेवतात आणि म्हणतात, बरं झालं, देवीनं प्रसादच पाठवलाय आपल्याला, याला तर आपण कापूया इथं. राजा घाबरतो आणि त्यांच्यातला एक वस्ताच असतो, तो म्हणतो, आधी सगळं नीट बघितलं पाहिजे, देवाला बळी द्यायचं आहे. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की त्याची एक करंगळी नाही आहे. मग तो म्हणतो, अरे कसं द्यायचं ह्याला बळी, ह्याला तर करंगळी नाही, हे काही चालणार नाही देवीला, सगळी बोटं असतील तरच चालेल, द्या सोडून म्हणतात त्याला. आणि मग त्या अवस्थेत त्याला राजाला सोडून देतात. राजा म्हणतो, बरं झालं बाबा, प्रधान म्हणला ते खरंच ठरलं, जे घडतं ते भल्यासाठी. तू जातो प्रधानाकडं कारागृहात, तू सोडून द्या बाबा ह्याला, ह्याच्यामुळं मी वाचलो. पण तो राजाला एक प्रश्न पडलेला असतो. म्हणतो, मी वाचलो, जे घडतं ते भल्यासाठी. अरे पण तू कारागृहात गेलास, ह्याला सुद्धा तू काय म्हटला, असू द्या, जे घडलं ते भल्यासाठी, हे का? त्यावेळेला प्रधान म्हणतो, अहो तुमच्या लक्षात कसं येत नाही, जर समजा मी तुमच्याबरोबर असतो आज तर मीही गेलो असतो, कारण ते म्हटले असते ह्याला बोट नाही, पण ह्याची बोटं सगळी शाबूत आहेत. मग काय म्हटले, तुमच्या ऐवजी माझा बळी गेला असता. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की जे विधिलिखित असतं, जे घडणार असतं, होनी को हनवनी कोण नाही म्हणजे कोणी टाळू शकत नाही थोडक्यात. म्हणून आपण नुसतं वेड्यासारखं सतत एखादी गोष्ट हातातून आपल्या निसटली तर ती परत मिळवायसाठी आपण खूप त्रास घेतो. एखाद्या वेळेला भेटती, एखाद्या वेळेला नाही भेटत, पण त्या गोष्टीचा आपण सतत विचार करतो आणि ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये चांगल्या आलेल्या आहेत त्या आपण स्वीकारताना थोडं नाराज होतो. आणि हे सगळं सांगण्याचं काम आपल्याला सद्गुरू करत असतो. निरंकारी मंडळ, निरंकारी मशीनमध्ये जे साईड विचार असतात, महात्मा सांगत असतात, तर निरंकारी मंडळामध्ये ह्या अशाच कथा सांगितल्या जातात आणि यातून खरा माणूस घडण्यासाठी मदत होत असते. म्हणून सद्गुरू सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण जाणे. सद्गुरू जर पाठीमागा असेल आपल्या, तर वेळीच आपल्याला सगळ्या गोष्टीतनं तो सावध करत असतो. प्रेमाने बोला. रामकृष्ण हरी.